नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर ग्रुप सी परीक्षेसाठी महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांच्या पुस्तकावरती आधारित आपण एमसीक्यू सिरीज घेत आहोत। ज्या पुस्तकातून आपण क्वेश्चन घेत आहोत ते पुस्तक तुम्हाला आपल्या एकच मिनिट थांबा। तर जनरल नॉलेजचं एक पुस्तक आहे 6,500 वस्तुनिष्ठ प्रश्नांचं। तर या पुस्तकातून मी एमसीक्यू सिरीज घेत आहे। तर तुम्ही हे पुस्तक नक्की घ्या। गट ब क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, समाज कल्याण, धर्मादाय आयुक्त, तुमची टीईटीची परीक्षा असेल, आरोग्य परीक्षा असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, तर सगळ्याच परीक्षांसाठी या पुस्तकामधून जे एमसीक्यू आहे त्याची तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल। दर्जेदार असे एमसीक्यू आहेत। प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जनरल सायन्स, बुद्धिमत्ता चाचणी, सगळं काही तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये सॉल्व्ह करायला मिळत आहे। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील। ओके, तर आपण सेशनला स्टार्ट करूया। बघा, पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन बघा। राज्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले, बघा, राज्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले पारस हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन आहे बीड, ठीक आहे। दुसरा ऑप्शन आहे परभणी, तिसरा ऑप्शन आहे हिंगोली, चौथा ऑप्शन आहे अकोला। राज्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले पारस हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा का अकोला जिल्हा? 313 नंबरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 313। चला, डी ऑप्शन बरोबर। ऑप्शन नंबर डी अकोला, ऑप्शन नंबर डी अकोला। ओके, अकोला जिल्ह्यातील या ठिकाणी संत गाडगे बाबांचा आश्रम आहे। अकोट, पातूर, हिवरखेड, मूर्तिजापूर। 314 नंबरचा क्वेश्चन बघा। अकोला जिल्ह्यातील या ठिकाणी संत गाडगे बाबांचा आश्रम आहे। अकोट, पातूर, हिवरखेड, मूर्तिजापूर। कुठं आहे आश्रम? मूर्तिजापूरला आहे, बरोबर, डी ऑप्शन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। सातपुडा पर्वतातील चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण, गाविलगड येथील किल्ला व मेळघाट येथील अभयारण्य ही तिन्ही प्रसिद्ध ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती। 315 नंबरचा क्वेश्चन, डी ऑप्शन अमरावती, बरोबर। ऑप्शन नंबर डी अमरावती। जस्ट एक मिनिट थांबा। चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा। 316 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथे दिलाय। काय दिलं बघा क्वेश्चन? मेळघाट आणि पयनघाट, मेळघाट आणि पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहेत? पहिला ऑप्शन आहे चंद्रपूर, दुसरा गडचिरोली, तिसरा नागपूर, चौथा अमरावती। 316 नंबरचा क्वेश्चन, काय येईल उत्तर बघा। मेळघाट आणि पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? अमरावती जिल्हा, बरोबर, अमरावती। परभणी व नांदेड जिल्ह्यातून गेलेली डोंगर रांग कोणती? मेळघाट, गाविलगड, गाळणा रांग, निर्मलचे डोंगर। 317 नंबरचा क्वेश्चन बघा। 317 निर्मलचे डोंगर, बरोबर। परभणी आणि नांदेड हे जे जिल्हे आहेत ना, इथून गेलेली जी डोंगर रांग आहे ना, ती आहे निर्मलचे डोंगर। जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारले जातात। तसंच तुम्हाला गाविलगड डोंगर रांगा कुठे आहेत, मेळघाट कुठे आहेत, गाळणा रांगा कुठे आहेत हे सांगावं लागतं एक्झाम मध्ये विचारल्यावर, ठीक आहे। या जिल्ह्याने शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी यांसारख्या थोर पुरुषांची देणगी महाराष्ट्राला दिली आहे। अकोला, अमरावती, वाशिम यापैकी नाही। 318 नंबरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 318 अमरावती, बरोबर, अमरावती। ओके, खाली अमरावती जिल्ह्यातील ठिकाणे व ती कशासाठी प्रसिद्ध आहेत त्या बाबी दिलेल्या आहेत। त्यातील कोणती जोडी चुकीची आहे? श्री गोविंद प्रभू यांची समाधी रिद्धपूर, प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध कौंडिण्यपूर, विदर्भातील एकमेव गिरिस्थान चिखलदरा, चक्रधर स्वामींची समाधी शेंडगाव।
बघा, चक्रधर स्वामींची समाधी, श्री गोविंद प्रभू यांची समाधी रिद्धपूर बरोबर आहे. प्राचीन अवशेष कौंडिण्यपूर बरोबर आहे. विदर्भ गिरिस्थान चिखलदरा बरोबर आहे. पण चक्रधर स्वामींची समाधी शेंडगावला नाहीये, पण कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की कुठे आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश हे वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर होय. गरमसूर, तोरणमाळ, म्हैसमाळ, रावणदेव. गरमसूर, तोरणमाळ, म्हैसमाळ, रावणदेव. 320 नंबरचा क्वेश्चन. गरमसूर. ओके, उत्तर आहे गरमसूर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. भारत सरकारच्या दारू गोळ्याच्या कोठारामुळे प्रसिद्धीच आलेले डॅश डॅश हे शहर वर्धा नदीच्या काठी बसले आहे. हिंगणघाट, वर्धा, आर्वी, पुलगाव. 321 नंबरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 321. पुलगाव बरोबर. उत्तर काय येईल तुमचं? पुलगाव. वर्धा जिल्ह्यातील डॅश डॅश हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. दत्तपूर, आर्वी, आष्टी, पुलगाव. 322. चला, उत्तर काय आहे? पुलगाव. ओके, पुढीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. यवतमाळ जिल्ह्यास पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणूनच ओळखले जाते. फक्त विधान 1 अयोग्य, फक्त विधान 2 अयोग्य, विधान 1 आणि 2 अयोग्य. 323 नंबरचा क्वेश्चन. अयोग्य म्हटलंय. आता इथं जर बघितलं, यवतमाळ जिल्ह्यात वणी येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत का? आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, यवतमाळ जिल्ह्याला पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हटलं जातं का? बरोबर आहे. म्हणजे एक पण अयोग्य नाहीये, दोन्हीही विधाने इथं योग्य आहेत. लक्षात आलं? क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात डॅश डॅश येथे धरण बांधण्यात आले आहे. कायर, इसापूर, सायखेड, नवरगाव. पैनगंगा नदीवर यवतमाळ या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये कोठे धरण बांधण्यात आले? 324 नंबरचा क्वेश्चन. इसापूर. ओके, इसापूर. प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यवतमाळ, अकोला, नंदुरबार, परभणी. प्राचीन भारताच्या इतिहासाचं संशोधन करणारी जी संस्था आहे शारदाश्रम, ही कुठं आहे असं तुम्हाला विचारले. यवतमाळ. यवतमाळ. ओके, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गोंड, माडिया गोंड, कोलाम आणि परधान या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात? रायगड, अमरावती, धुळे, नंदुरबार. कोणत्या जिल्ह्यात गोंड, माडिया गोंड, कोलाम जोड्या लावामध्ये विचारलं जातं, हे सुद्धा प्रामुख्याने आढळतात? 326 नंबरचा क्वेश्चन बघा. 326 नंबरचा क्वेश्चन. चला, उत्तर काय येईल बघा. रायगड, अमरावती, धुळे, चंद्रपूर. चंद्रपूर बरोबर, लक्षात ठेवा. असंच तुम्हाला कातकरी विचारतात, वारली विचारतात, तर गोंड असतील, माडिया गोंड असतील, कोलाम, परधाम असतील, या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या जमाती आहेत. ओके, संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारार्थ राज्यात डॅश डॅश येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. भिंगार, अहिल्यानगर, बारामती, पुणे, रामटेक, नागपूर. उत्तर काय आलं तुमचं? रामटेक, नागपूर. ओके, चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. क्वेश्चन जास्त एक्सप्लेनेशन करण्यासारखे नाहीत, त्याच्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करत नाही. सगळी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्जन्यछायेच्या परिणामामुळे सर्वात कमी पाऊस पडतो? अहिल्यानगर, बीड, सांगली, अकोला. कुठं सर्वात कमी पाऊस पडतो असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. कशामुळे? रेन शॅडो रिजन मुळे. बरोबर. तर अहिल्यानगरला सगळ्यात कमी पाऊस पडतो, लक्षात ठेवा. कुठं पडतो? अहिल्यानगरला. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत? पहिला ऑप्शन आहे सांगली, दुसरा कोल्हापूर, तिसरा सोलापूर, चौथा अहिल्यानगर. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत? 342. सगळ्यात जास्त साखर कारखाने अहिल्यानगरला आहेत, लक्षात घ्या. अहिल्यानगर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार डॅश डॅश व डॅश डॅश जिल्ह्यात पसरलेला आहे.
मुंबई उपनगर आणि ठाणे, मुंबई आणि रायगड, मुंबई आणि पुणे, ठाणे आणि नाशिक. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार डॅश डॅश व डॅश डॅश जिल्ह्यात पसरलेला आहे. 343. मुंबई उपनगर आणि ठाणे. ओके, ऑप्शन नंबर 1 मुंबई उपनगर आणि ठाणे. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? रत्नागिरी, नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग. पर्यटन जिल्हा हा मान कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? सिंधुदुर्गला मिळालाय, लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग. ओके. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे? ताडोबा, नवेगाव, पेंच, गुगामल. कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे? ताडोबा, नवेगाव, पेंच, गुगामल. 345. गुगामल सर्वात मोठा आहे, लक्षात घ्या. कोणतं? गुगामल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विदर्भातील थंड हवेचं स्थान महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, पाचगणी. विदर्भामधलं थंड हवेचं ठिकाण तुम्हाला इथं विचारलेलं आहे. 346 नंबरचा क्वेश्चन बघा. महाबळेश्वर विदर्भातील आहे का? नाही. पाचगणी नाही, माथेरान नाही, चिखलदरा. ओके. खालीलपैकी कोणत्या नदीचा उल्लेख महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणून करावा लागेल? कृष्णा नदी, नर्मदा नदी, गोदावरी नदी, भीमा नदी. महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी. रिपीट झालेला क्वेश्चन आहे बघा. 347 नंबर. आपल्या महाराष्ट्रातली लांब नदी म्हटलं तर आहे गोदावरी. लांबी किती आहे मला सांगा, आणि किती स्टेट मधून वाहते ते पण सांगा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला संत्र्याचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं? नाशिक, नागपूर, चंद्रपूर, खानदेश. नागपूर. बरोबर, नागपूर. कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे? महाबळेश्वर, सातारा, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर. कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे? महाबळेश्वरला झाला आहे. ओके, क्लियर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या दोन घाटांनी मुंबई पूर्व महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे? कोणत्या दोन घाटांनी मुंबई पूर्व महाराष्ट्राशी जोडली? थळ आणि कसारा, बोर आणि कसारा, कुंभारली आणि बोर, वरंधा आणि खंडाळा. बघा, मुंबई आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण पूर्व महाराष्ट्राला कशी जोडली? बोर आणि कसारा घाटांनी. बरोबर, बोर आणि कसारा घाट. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे? सह्याद्री, सातपुडा, मेळघाट, सातमाळा. उत्तर सीमा मध्य प्रदेशला लागून असलेली जी सीमा आहे ती आहे उत्तर सीमा. इथे येतो कोणता पर्वत? सातपुडा. ओके. डॅश डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते. कोयना नदी, वारणा नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी. कोणती नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते? गोदावरी रिव्हर. लक्षात ठेवा, गोदावरी रिव्हर दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते. कोणते एक शहर कृष्णा नदीच्या काठी आहे? वाई, आळंदी, नेवासे, पंढरपूर. पंढरपूर तर नाही, इलिमिनेट करून टाका. 353 नंबरचा क्वेश्चन बघा. वाई. ठीक आहे, उत्तर काय आलं तुमचं? वाई. ओके. महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणत्या प्रकारच्या मृदेची आवश्यकता आहे? जांभी मृदा, रेगूर मृदा, चिकणमाती, तपकिरी करडी. 354 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 354, बी ऑप्शन, रेगूर मृदा. रेगूर मृदा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील निरनिराळ्या वन उत्पादनांचा विचार करता सर्वाधिक उत्पन्न मिळवण्याचा सोर्स म्हणजे बांबू, तेंदू, गवत, इमारती, लाकूड. 355, इमारती, लाकूड. ओके. उत्तर काय आलं तुमचं? इमारती, लाकूड. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती एक मृदा फळ बागायतीस अधिक सोयीची आणि अनुकूल आहे? लॅटराइट, रेगूर, ॲल्युव्हियम यापैकी नाही. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळ बागायतीसाठी अधिक सोयीची आणि अनुकूल आहे? 356 नंबरचा क्वेश्चन बघा. लॅटराइट मृदा. बरोबर, लॅटेराइट पण म्हटलं जातं, इथे लॅटराइट दिले. ओके. खालीलपैकी कोणते एक शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? जनरल नॉलेज. 52 दरवाजांचं शहर छत्रपती संभाजीनगर. बरोबर आहे का बघा?
छत्रपती संभाजीनगर. ओके, चला. कोणत्या एका जिल्ह्यात ऊसाखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे? धुळे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर. कोणत्या एका जिल्ह्यात ऊसाखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे? कोल्हापूर. बरोबर, उत्तर काय आलं तुमचं? कोल्हापूर. थंड हवेकरिता प्रसिद्ध असलेले पाचगणी हे स्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा. 359. डी ऑप्शन सातारा. ओके, डी ऑप्शन सातारा. ठीक आहे. खालीलपैकी कोणती शहरे कुंभारली घाटातून जाणाऱ्या रस्त्याने परस्परांशी जोडली गेली आहेत? कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, मालवण, कराड, चिपळूण, पुणे, सातारा. कराड, चिपळूण. ओके, कराड आणि चिपळूण. ठीक आहे. 360 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 360. उत्तर काय येईल बघा. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तीनशे 61. क्वेश्चन नंबर 361. मुचकुंदी, शास्त्री, वाशिष्ठी, उल्हास. उल्हास नदी. बरोबर, कोकणातील सगळ्यात जास्त लांबीची नदी कोणती आहे? उल्हास रिव्हर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? गोदावरी पुणे, तापी नाशिक, कृष्णा सातारा, भीमा ठाणे. देशातील 4 राज्यातून 362 नंबरचा घ्या आधी क्वेश्चन. कृष्णा सातारा. बरोबर. ओके, देशातील 4 राज्यामधून धावणारी कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यामधून धावते? 6 जिल्हे फक्त. बरोबर, कोणकोणते 6 जिल्हे? कोणकोणते 6 जिल्हे मला सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे आहे? उष्णकटिबंधीय, विषुववृत्तीय, भूमध्य, समशीतोष्ण. उष्णकटिबंधीय. ओके, उत्तर काय आलं तुमचं? उष्णकटिबंधीय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील पर्यायात महाराष्ट्रातील नद्यांची खोरी दिलेली आहे, त्यापैकी सर्वाधिक महत्वपूर्ण असलेले नदी खोरे कोणते? कृष्णा नदी खोरे, कोयना नदी खोरे, गोदावरी नदी खोरे, तापी नदी खोरे. महाराष्ट्रातील नद्यांची खोरी दिली, त्यापैकी सर्वाधिक महत्वपूर्ण असलेलं नदी खोरं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. 365 नंबरचा क्वेश्चन बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ना, महत्वाचं खोरं आहे आपलं गोदावरी खोरं. ठीक आहे, गोदावरी नदीचं खोरं. ओके, वीर दासगाव हे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड. 366 नंबरचा क्वेश्चन बघा. 366. वीर दासगाव, रायगड. बरोबर, रायगड जिल्हा. ओके, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसलेले आहे? नाशिक, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. 367 नंबरचा क्वेश्चन बघा. सी ऑप्शन सोलापूर. बरोबर, नवीन क्रमांक, जुने क्रमांक सगळं बघून ठेवा. सोलापूर. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या भाजीपाल्याच्या लागवडीने जमिनीचे सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे? भेंडी, कोबी, बटाटा, कांदा. 368. चला, कांदा. बरोबर, भाजीपाला म्हटलंय ना, कांदा. वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते? खनिज तेल, दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, चारकोल.
बघा वर्धा नदी खोरं तिथलं खडक प्रणाली बघा, तिथली मृदा बघा, कोणते जिल्हे आहेत? दगडी कोळसा, बरोबर. उत्तर काय आलं तुमचं इथं? दगडी कोळसा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश नदीवर बांधण्यात आलेला धरणाचा जलाशय लक्ष्मी सागर नावाने ओळखला जातो. वेण्णा, भोगावती, कोयना, कृष्णा. भोगावती नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जो जलाशय आहे, कोणती नदी? भोगावती. ओके, तर तो लक्ष्मी सागर नावाने ओळखला जातो. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? क्षारयुक्त अल्कली, रेगूर मृदा, जांभी मृदा, दलदलयुक्त. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? जांभी मृदा आढळते. ओके, कोणती मृदा आढळते? जांभी मृदा. ठीक आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रात डॅश डॅश येथून उगम पावते. भीमाशंकर, मुलताई, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर. गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये कोठून उगम पावते? भीमाशंकर, मुलताई, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर. 372 नद्या आणि त्यांचे उगम 372. त्र्यंबकेश्वर, बरोबर. उत्तर काय आलं तुमचं? त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्रामध्ये दक्षिण पश्चिम मान्सूनचं जे आगमन आहे जूनच्या कोणत्या आठवड्यात होते? दुसरा, पहिला, तिसरा, वरीलपैकी कोणतेही नाही. दक्षिण पश्चिम मान्सून 2 शाखा आहेत मान्सूनच्या, बरोबर. तर पहिल्या आठवड्यात होतं, पण आता सध्या तरी झालंय का? ठीक आहे. भूगड जवळ डॅश डॅश नदी महाराष्ट्र व गुजरात राज्याची सीमा आहे. नर्मदा रिव्हर, गोदावरी रिव्हर, वैतरणा, दमनगंगा. दमनगंगा. भूगड जवळ दमनगंगा नदी महाराष्ट्र व गुजरात राज्याची सीमा आहे. नियोजित आलेवाडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, रायगड. नियोजित आलेवाडी बंदर जे आहे ना ते कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्हा, बरोबर. आलेवाडी बंदर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. चिपळूण, राजापूर रोड, खेड आणि रोहा. बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटलंय, उत्तरेकडे रोहा येईल ना पहिल्यांदा, मग हा ऑप्शन इलिमिनेट होईल. अगोदर रोहा येईल, बरोबर. राजापूर रोड तर सेमच आहे. या दोन्हीमध्ये तुम्ही कन्फ्युज आहेत. ऑप्शन नंबर 3 अगोदर खेड येईल आणि मग चिपळूण येईल. लक्षात आलं? क्लिअर? समजलं का? बघा इथपर्यंत काही अडचण असेल तर विचारू शकता. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात विदर्भातील नाही? पाठीमागं पण आदिवासी जमातीवरती आपण क्वेश्चन घेतला होता. ओके, व्यवस्थित बघा. खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? ठाकर, गोंड, कोरकू, माडिया, गोंड. ठाकर विदर्भातली नाही. गोंड, कोरकू, माडिया, गोंड ह्या विदर्भातल्या आहेत. ठाकर कुठं आढळते? अमरावतीला आढळते का इतर ठिकाणी आढळते? सांगा. कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? वर्धा, वैनगंगा, इंद्रावती, तेरेखोल. 378. तेरेखोल नदी कोकणातली नदी आहे. गोदावरीची उपनदी असेल का? नाही, म्हणजे डी ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. कोकणातील मासेमारी बंदरांची रचना दक्षिणेकडून उत्तरेकडे करा. कोकणातील मासेमारी बंदर जे आहे ना, तर त्या मासेमारी बंदराची रचना जी आहे ना ती दक्षिणेकडून उत्तरेकडे करा. डहाणू, मुरुड, श्रीवर्धन, मालवण. 379 नंबरचा क्वेश्चन. बी ऑप्शन. मालवण, श्रीवर्धन, मुरुड आणि डहाणू. ओके, दक्षिणेकडून उत्तरेकडे. कोकणातलं हे जे सगळे बंदर आहेत, खाड्या आहेत, नद्या आहेत, यांचा सिक्वेन्स विचारतात, लक्षात घ्या. डॅश डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्रात नाही. राजमहाल टेकड्या, सातवाळ्याचे डोंगर, बालाघाट टेकड्या, पश्चिम घाट. 380 नंबरचा क्वेश्चन बघा. राजमहाल टेकड्या नाहीयेत. कुठं आहेत मग? मध्य प्रदेश मध्ये आहेत.
राजस्थानमध्ये आहेत, कुठं आहेत? कोकणात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? केंद्रित, वर्तुळाकृती, ताराकृती, रेषाकृती. कोकणामध्ये कोणती वस्ती आढळते? 381 नंबरचा क्वेश्चन बघा. चला, रेषाकृती. ठीक आहे, ओके, रेषाकृती. तर हा जो क्वेश्चन आहे ना तुमचा मानव भूगोलचा जो भाग येतो की नाही, मानव भूगोल, त्या मानव भूगोल मध्ये सेटलमेंट म्हणून एक टॉपिक येतो, सेटलमेंट. तिथून हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. 382 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्रामधले जे वनसंपदा आहे त्याच्यावरती आहे, पण क्वेश्चन कसा विचारलाय तुम्हाला? क्षेत्रफळावरती क्वेश्चन विचारलेला आहे. सगळ्यात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे म्हटलंय? चंद्रपूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, नंदुरबार. 382 नंबरचा क्वेश्चन. गडचिरोली बरोबर आहे का बघा? 382 सी ऑप्शन, गडचिरोली. द्वितीय श्रेणी व्यवसाय असणाऱ्या डॅश डॅश या परिसरात दाट लोकवस्ती आहे. लातूर, धाराशिव नाही येणार, जळगाव, भुसावळ. तर इथं असेल का व्यवसाय? नाही. पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात परंपरागत फड सिंचन पद्धतीचा अवलंब केला जात असल्याचं दिसून येतं? नाशिक, अकोला, नांदेड, रत्नागिरी. फड सिंचन पद्धती. चला, 384. नाशिक बरोबर. ऑप्शन नंबर 1 नाशिक, फड सिंचन पद्धती. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन तुम्हाला कोकणातल्या खाड्यांबद्दलच आहे. सिक्वेन्स लावा म्हटले उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर अगोदर उत्तरेकडे कोणती खाडी येईल? दाभोळ तर नाही येणार, सुरुवातीला नाही येणार. राजापुरी, दाभोळ, जयगड आणि तेरेखोल. आता ऑप्शन जो शेवटचा दिलाय तेरेखोल ते सगळीकडे कॉमन आहे, त्याच्यामुळे तिथून काही तुम्ही इलिमिनेट करू शकत नाही. ओके. 386 नंबरचा क्वेश्चन, जनरल नॉलेज. गणपतीपुळे पर्यटन स्थळ आहे पण अष्टविनायक नाही, लक्षात घ्या. कोणतं अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे हे सुद्धा विचारलं जातं. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तुम्ही म्हणाल मॅडम किती सोपा क्वेश्चन आहे. सोपे क्वेश्चन सुद्धा एक्झाम मध्ये चुकू शकतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? मान्सूनच्या अगोदर ज्या पावसाच्या सरी पडतात त्यांना महाराष्ट्रामध्ये काय म्हटलं जातं? चेरी ब्लॉसम शॉवर्स, कालबैसाखी, नॉर्वेस्टर, आम्रसरी. आम्रसरी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आम्रसरी. ओके. महाराष्ट्र राज्यामध्ये डॅश डॅश हे तेलबियाचे पीक प्रामुख्याने कोरडवाहू शेत जमिनीत घेतलं जातं. सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी. सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी. 389. करडई बरोबर, करडई. ओके. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा हा कुरबुडे, रत्नागिरी येथील असून त्याची लांबी 6.44 आहे. कुरबुडे हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब बोगदा आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. बरोबर, इथं जर आपण बघितलं दोन्ही विधानं बरोबर आहेत. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हटलं जातं? माथेरान, आंबोली, रामटेक, लोणावळा. आंबोली बरोबर, आंबोली. डॅश डॅश ही वर्धा नदीची उपनदी आहे. पैनगंगा, भीमा, येरळा आणि पंचगंगा. 392. पैनगंगा. ठीक आहे, ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे? महाड, वाई, महाबळेश्वर, नाशिक. रेन शॅडो रिजन मध्ये वाई आहे बरोबर, महाबळेश्वर नाही, वाई. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डॅश डॅश मृदा मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आढळते. काळी मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा, जांभी मृदा.
393. पठारी भाग म्हटलंय, पठारी भागामध्ये तांबडी जांभी नाही. माथेरान हे डॅश डॅश वस्तीचं उदाहरण आहे. माथेरान. डोंगर माथा, बरोबर. उत्तर काय आहे? डोंगर माथा. बघा इथपर्यंत बरोबर आहे का बघा. काही डाऊट असतील तर विचारा बिंदास. जस्ट 1 मिनिट थांबा. चला 396 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? पहिला ऑप्शन आहे वैतरणा, जी की कोकणातील नदी आहे, पश्चिम वाहिनी आहे. तानसा आहे, शास्त्री आहे. कोयना नदी पश्चिम वाहिनी नाही. लक्षात ठेवा, कोयना नदी पश्चिम वाहिनी नाही. ओके. आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता? भीमा, वैनगंगा, सीना. आता इथे बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हटलंय, ठीक आहे. वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री. सावित्री पूर्वेकडे येणार नाही. वैनगंगा तिसरा ऑप्शन. सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा बरोबर आहे का बघा. 397 नंबरचा क्वेश्चन. ओके. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर. कांडला, मारवा गोवा, हल्दिया, न्हावा शेवा. सोलापूर जिल्ह्यातील बघा 398चं उत्तर द्या. पुढचा क्वेश्चन वाचा. न्हावा शेवा बरोबर. न्हावा शेवा मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी. सोलापूर जिल्हा चिंचोली औद्योगिक वसाहत कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? औषधे, कागद, कातडी वस्तू, होजेरी. चिंचोली औद्योगिक वसाहत. 399 नंबरचा क्वेश्चन बघा. होजेरीसाठी प्रसिद्ध आहे. ओके. पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर. 400 नंबरचा क्वेश्चन बघा. सी ऑप्शन. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे? निवळी, इंद्रापूर, बुटीबोरी, वाळुंज. 401 बुटीबोरी बघा. बुटीबोरी. ओके. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे. नागपूर, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव. 402 नागपूर, चंद्रपूर बरोबर. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. नागपूर, गोंदिया, सातारा, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, परभणी. 403 नंबरचा क्वेश्चन बघा. नागपूर, गोंदिया. ओके. नागपूर, गोंदिया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा. थळघाट, कुंभारली घाट, कोंढा घाट, आंबोली घाट. उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे म्हटलंय. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हापूस आंब्याची झाडे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड वरील सगळ्या जिल्ह्यामध्ये. सगळीकडेच आढळतात का हापूस आंबा? 405 नंबरचा क्वेश्चन बघा. हो, कोकणचा भाग आहे बरोबर. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इथं सगळीकडे तुम्हाला हापूस आंब्याची झाडे दिसतील. महाराष्ट्रातील कोणते जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरता प्रसिद्ध आहेत? धुळे, नाशिक, पुणे, नाशिक, सातारा, नाशिक, सांगली, नाशिक. नाशिकची द्राक्षे प्रसिद्ध आहेत, पण नाशिक सोबतच अजून कुठं द्राक्ष आहेत असं तुम्हाला म्हटलंय? सांगली, नाशिक बरोबर. सांगली, नाशिक. 6500 प्रश्न आहेत या पुस्तकात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? पुणे, चंद्रपूर, बीड, सोलापूर. सोलापूर तर नाही येणार इथं उत्तर. चंद्रपूर बरोबर. बीड पण नाही येणार. चंद्रपूर. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? पश्चिम घाट, सातपुडा रांग, मेळघाट, चिखलदरा टेकड्या. पश्चिम घाटामध्ये जैवविविधता आढळते. ओके. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? अतिपर्जन्य, ओला दुष्काळ,
पर्जन्य छायेचा प्रदेश तराई, 409 नंबरचा क्वेश्चन. अति पूर्वेकडचा जो प्रदेश आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ओके. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र. कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? 410. विदर्भ आणि मराठवाडा. ओके. कापूस उत्पादन विदर्भ आणि मराठवाडा. चला, डी ऑप्शन, विदर्भ आणि मराठवाडा. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी बसले आहे? 248 बघा. 248 नंबरचा क्वेश्चन. मांजरा, पांजरा, गिरणा का तापी? पांझरा नदीच्या काठी. बरोबर. उत्तर काय येईल तुमचं? पांझरा नदीच्या काठी. ओके. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? गोदावरी या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ निम्म क्षेत्र व्यापलं आहे. गोदावरीची एकूण लांबी 1465 किमी असून तिचा 832 किमी लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे. 249. हे बरोबर आहे, पण दुसरं विधान बघा. 249 मधलं विधान दुसरं. गोदावरीची एकूण लांबी 1465 नाही. लक्षात घ्या. किती आहे? क्वेश्चन मार्क. सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. फक्त विधान एक बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. किती स्टेट मधून वाहते ते देखील सांगा. राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक म्हणजे 7 जिल्ह्यांना भिडलेली आहे? पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, वर्धा. 250 नंबरचा क्वेश्चन बघा. 250. अहिल्यानगर, सी ऑप्शन, अहिल्यानगर. ओके. खालीलपैकी कोणती विधाने रंधा धबधब्याच्या बाबतीत बरोबर आहेत? अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारदराच्या पूर्वेला 9 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. बरोबर आहे का बघा. 251. हा धबधबा प्रवरा नदीवर आहे. प्रवरेचं पाणी येथे 60 मीटर खोल कोसळतं. बघा, हा जो धबधबा आहे ना, रंधा फॉल, बरोबर आहे. अहिल्यानगर भंडारदराच्या पूर्वेला प्रवरा नदीवर आहे. 60 किलोमीटर खोल कोसळतं. हे एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन. तर 1, 2, 3 सगळं बरोबर. राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील काही भागात मराठीची अहिराणी भाषा बोलली जाते? धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. 252 नंबरचा क्वेश्चन. राज्यातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये अहिराणी ही भाषा बोलली जाते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलं आहे? सह्याद्री, अरवली, सातपुडा, गाविलगड. 253. सी ऑप्शन, सातपुडा. नंदुरबार जिल्हा तोरणमाळ ठिकाण सातपुडा पर्वतरांग. बरोबर आहे का बघा. इथपर्यंत काही अडचणी असतील तर विचारा. या क्वेश्चनच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, लक्षात घ्या. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यातील अति दक्षिणेकडील या जिल्ह्याची सीमा गोवा राज्यास भिडली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. 254 नंबरचा क्वेश्चन.
सिंधुदुर्ग, बरोबर. उत्तर काय येईल? सिंधुदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन डॅश डॅश रोजी सिंधुदुर्ग या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली गेली. 1 मे 1979, 1 मे 1981, 15 ऑगस्ट 1981, 15 ऑगस्ट 1984. चला 255 नंबरचा क्वेश्चन, बी ऑप्शन, 1 मे 1981. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आंबोली हे सह्याद्री पर्वतरांगावरील थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. 256. आंबोली कुठं आहे? सिंधुदुर्ग, बरोबर. कुठं आहे? सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा. धुळे, नंदुरबार हे जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसले आहेत? कृष्णा, वर्धा, गोदावरी, तापी. धुळे, नंदुरबार तापी नदीच्या खोऱ्यात आहे. ओके. पंढरपूर हे भीमेकाठचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, पुणे. 258 नंबरचा क्वेश्चन. सोलापूर, बरोबर. सोलापूर. सेनापती बापू गोखले यांच्या आधिपत्याखाली इंग्रज व मराठे यांच्यात लढल्या गेलेल्या शेवटच्या लढाईमुळे प्रसिद्धीला आलेले आष्टे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर. सोलापूर. ओके. सोलापूर. भवानी देवीचं स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले तुळजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, धाराशिव, जालना, बीड. 260. धाराशिव. ओके. धाराशिव. गाणगापूर हे श्री दत्तात्रयाचं तीर्थक्षेत्र कर्नाटक राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? कलबुर्गी, विजयपुरा, बेळगावी, मैसूरू. 261. कलबुर्गी. कलबुर्गी. ठीक आहे. कर्नाटक राज्य, कलबुर्गी, गाणगापूर प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. हो की नाही? प्रसिद्ध आहे, खूप जास्त प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन बघा, भिल्ल आदिवासी जमातीची लोकसंख्या बघा, भिल्ल आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे? जळगाव, नंदुरबार, ठाणे, नाशिक. 279 नंबरचा क्वेश्चन बघा. 279. भिल्ल कुठं आढळतात? नंदुरबार, बरोबर. नंदुरबार. चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी आहे? बोरी, वेळवंडी, कुंडलिका, येरळा. येरळा किंवा वेरळा या नदीवरती मल्टिपल टाइम क्वेश्चन विचारलेले आहेत. लक्षात घ्या. वेळवंडी पश्चिम वाहिनी आहे की नाही? कुंडलिका आहे, बरोबर. कोकणातील नदी. चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश ही ठिकाणे उच्च प्रतीच्या व्हर्जिनिया तंबाखूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. आल्लापल्ली आणि बल्लारपूर, तडळी आणि घुगुस, असर आली आणि अंकिसा, बल्लारपूर आणि चंद्रपूर. असर आली आणि अंकिसा. ओके. चला नेक्स्ट बघा, खानदेशाची काशी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाचा निर्देश केला जातो? खानदेशाची काशी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशे या ठिकाणाचा निर्देश केला जातो. प्रकाशे. ओके. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॅश डॅश येथील लेणी सह्याद्री पर्वताच्या सातमाळा रांगेतील इंध्याद्री शाखेमध्ये वसली आहेत. अजंठा, वेरूळ, पितळखोरा, म्हैसमाळ. बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अजिंठा येथली लेणी, इंध्याद्री शाखा. ओके. वेरूळ येथील कैलास लेणे खोदविण्याचे श्रेय दंतीदुर्ग या घराण्यातील कोणत्या राजाला द्यावे लागते? चालुक्य, पल्लव, सातवाहन, राष्ट्रकूट. 284 बघा.
राष्ट्रकूट, बरोबर, राष्ट्रकूट. सातमाळा अजिंठा डोंगररांगा डॅश डॅशच्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये. कार्ला, वेरूळ, घारापुरी, पितळखोरे. काय येईल उत्तर बघा, उत्तर काय येईल चला. ओके, डी ऑप्शन 285 का बी ऑप्शन? वेरूळच्या लेण्या आहेत, बरोबर. कुठल्या आहेत? वेरूळच्या लेण्या आहेत, लक्षात घ्या. सध्याचा डॅश डॅश जिल्हा पूर्वी संभाजीनगर, पूर्वी तत्कालीन औरंगाबाद जिल्हा म्हणजे आजचा छत्रपती संभाजीनगरचा एक भाग होता. परभणी, बीड, जालना, नांदेड. जालना, बरोबर, जालना. कुंडलिका नदीकाठी वसलेले जिल्ह्याचे ठिकाण कोणते? बीड, जालना, परभणी, धाराशिव. बीड नाही येणार, बरोबर, जालना. कुंडलिका नदीकाठी जिल्ह्याचं ठिकाण आहे ना, जालना, बरोबर आहे का बघा. बघा, महाराष्ट्राचा मॅप, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची इन्फॉर्मेशन, मृदा, पिके, वनसंपत्ती, खनिज संपत्ती, तुमचं पर्जन्य असेल, मृदा असेल, हे सगळे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करावे लागतात. तेव्हा तुम्हाला असे जीके टाईप क्वेश्चन आहेत ना ते सॉल्व्ह होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जालना जिल्ह्यामध्ये कोणत्या जमाती विशेषत्वाने आढळतात? लमाण आणि भिल्ल, पारधे आणि रामोशी, कोलाम आणि गोंड, गोंड आणि परधान. 288. लमाण आणि भिल्ल. डॅश डॅश ही जालना जिल्ह्यातील प्रमुख नदी होय. भीमा, दुधना, वैनगंगा, पैनगंगा. बी, दुधना. ओके. सिंदफणा ही गोदावरीची महत्वाची उपनदी. ती बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात उगम पावून परभणी जिल्ह्याच्या सीमेवर डॅश डॅश येथे गोदावरीला मिळते. हडगाव, उजनी, मंजरत ही धारा. 290 नंबरचा क्वेश्चन बघा, 290. सिंदफणा नदीवरती क्वेश्चन आहे. गोदावरीची उपनदी आहे, बीड जिल्ह्यात उगम पावते. मंजरत या ठिकाणी गोदावरीला मिळते. कुठं? मंजरत. कंकाळेश्वराचे जलमंदिर हे डॅश डॅश या शहराचे एक भूषण आहे. बीड, परभणी, परळी, पाथरी. 291. बीड, बीड. चालुक्यकाळी बीड शहराचं नाव काय होतं? अंबानगर, चंपावती नगर, बीड, प्रतिष्ठान. बी ऑप्शन, चंपावती नगर. ओके, चंपावती नगर. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यातून वाहणारी, बघा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या 3 राज्यातून वाहणारी मांजरा ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे, बरोबर आहे. ती बीड जिल्ह्यात डॅश डॅश तालुक्यात बालाघाट डोंगर रांगामध्ये उगम पावते. केच, पाटोदा, आष्टी, धारूर. दोनशे 93. पाटोदा, बरोबर, पाटोदा. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले डॅश डॅश हे शहर बिंदुसरा नदीच्या काठी वसले आहे. चला, काय उत्तर बघा. दोनशे 94. पहिला ऑप्शन बीड, बीड. राष्ट्रीय स्तरावरही महत्वाचे गणले जाणारे परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? धाराशिव, बीड, अकोला, अमरावती.
चला 295 बी ऑप्शन बीड. ओके. कयाधू या नदीचा उल्लेख डॅश डॅश जिल्ह्यातील प्रमुख नदी असा करावा लागेल. बीड, गोंदिया, वाशिम, हिंगोली. कयाधू नदी हिंगोली जिल्ह्यातील महत्वाची नदी आहे. हिंगोली जिल्हा. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. बर, तर बघा या पार्ट मध्ये आपण इतकेच क्वेश्चन घेऊया. तर हे सगळे क्वेश्चन आपण कुठून घेतलेले आहेत? हे सगळे क्वेश्चन आपण आपलं जे जनरल नॉलेजचं बुक आहे त्या पुस्तकातून घेतले. तर ग्रुप सी ची परीक्षा देणारे विद्यार्थी, ग्रुप सी ची परीक्षा देणारे विद्यार्थी 2000 प्लस जागांसाठी ऍडव्हर्टाईज आहे. स्पर्धा खूप मोठी आहे, लक्षात घ्या. पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचा जर आवाका तुम्ही बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स राहतं, त्याच्यामध्ये राष्ट्रीय असेल, तुमच्या इंटरनॅशनल न्यूज असतील, पुरस्कार असतील, चर्चित व्यक्ती असतील, सगळं तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा सायन्स सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे, ज्याच्यासाठी आपण रवी भूषण सरांच्या बुकवरती आधारित लेक्चर्स घेत आहोत. जिओग्राफी तुमचं महत्वाचं आहे, खतीब सरांच्या पुस्तकामधून कव्हर होते. हिस्ट्रीसाठी आपल्या पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत. महाराष्ट्राचा इतिहास असेल किंवा भारताचा इतिहास असेल. त्याच्यानंतर तुमच्या गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपली भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत. पॉलिटीसाठी वन स्टॉप सोल्युशन, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, हे अवेलेबल आहे. आणि इथं तुम्हाला जनरल नॉलेजचं हे जे पुस्तक आहे ना बघा, प्रश्न 6500 आहेत, पण प्रत्येक प्रश्नामधून तुम्ही ऑप्शन वगैरे चेक केलं तर 30,000 प्लस प्रश्नांची इथून तुमची तयारी होते. आपली पुस्तकं आपल्या वेबसाईट वरती तर अवेलेबल आहेतच, पण जर तुम्ही प्रमुख सिटीमध्ये राहत असाल, जिल्ह्याच्या ठिकाणी, तर जे मोठे तुमच्या शहरातले पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडे पण आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं मिळतील. अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत, पण जेव्हा तुम्ही वेबसाईटवर जाता तेव्हा तुम्हाला प्रत्येक सेक्शन वाईज किंवा एमपीएससी, पीएसआय, एसटीआयएसओ, ग्रेड सी, यूपीएससी, अदर एक्झाम, अशा सेक्शन वाईज सगळी पुस्तकं मिळून जातात. लॉग इन रजिस्टर करायचंय, ऍड टू कार्ट करायचंय, पेमेंट करायचंय, पुस्तक तुम्हाला 8 दिवसात मिळून जाईल. ठीक आहे, ओके. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे, पब्लिकेशनचा नंबर दिलाय, पुस्तकाच्या लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता. तर सेशन कसे वाटतात कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.